महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। नाशिक बदला काल तर खूप मोठा, म्हणजे रात्री सुद्धा मी या ठिकाणी होतो, 11 वाजता सुद्धा मी या ठिकाणी उशिरापर्यंत होतो। पण त्यावेळेला काल परवा आपल्याला रेड अलर्ट दिलेला होता आणि त्यामुळे खूप पाऊस कॅचमेंट एरियामध्ये झाला आणि खूप मोठा पूर गोदावरीला आलेला होता। त्यामुळे 2 पूल सुद्धा या ठिकाणी बंद करण्यात आलेले होते। त्याची थोडी डागडुजी करण्याची आवश्यकता आहे आणि आज मात्र सकाळी हा पूर ओसरलेला आहे बऱ्याच प्रमाणामध्ये। खाली मात्र पाणी जोरात चाललेलं आहे। आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळे नदी नाले अतिशय ओथंबून वाहत आहेत। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। काही घरांमध्ये पाणी सुद्धा गेलेलं आहे। प्रशासन आमचं 24/7 अलर्ट मोडवर आहे। आमच्या कमिशनर असतील, महापालिकेच्या कलेक्टर आहेत, प्रांत आहेत, सगळे अधिकारी, पोलीस प्रशासन आहे, लोकप्रतिनिधी आहेत, सगळे 24 तास अलर्ट मोडवर या ठिकाणी आहेत आणि म्हणून कुठेही कोणाला इजा झाली नाही। कोणी जनावरांना सुद्धा यावेळेला कुठे इजा झाली नाही किंवा ते वाहून गेले नाहीत। कुठेही कोणी कॅज्युअल्टी झालेले नाही। अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सगळ्यांना सूचना दिल्यात आणि त्याचं पालन सर्वांनी केलं गावकऱ्यांनी, त्यामुळे हा सगळा पुढचा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे। पण यावेळेला रेकॉर्डतोड पाऊस, मला वाटतं की 150 पावणे 200 मिलीमीटर पाऊस हा 12 तासात 18 तासामध्ये या ठिकाणी होतोय आणि त्याचा सगळा हा परिणाम आहे। पण ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, आणि नुकसान म्हणजे शब्दाच्या सांगण्याच्या पलीकडे आहे, म्हणजे नदीचे प्रवास बदलून गेले। 2-2, 3-3 किलोमीटरचे पात्र नद्यांचे उंगलेले आहेत। सगळ्या जमिनी खरडून वाहत आहेत। पिकं तर नष्ट झालेलीच आहे, पण जमिनी सुद्धा शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये खरडून वाहून गेलेल्या आहेत। मातीच तिथे राहिलेली नाही। 4-4, 5-5, 7-7 फूट माती सगळी वाहून गेलेली आहे। त्यामुळे मोठं संकट शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी आलेलं आहे। पण आमचं प्रशासन कामाला लागलेलं आहे। रात्रंदिवस ते त्या ठिकाणी मेहनत घेत आहेत। ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे, अजून सगळं पाणीच आहे, अजून पाणी शेतातून बाहेर निघालेलं नाही, पाणी वाहत आहे। मला वाटतं 2-3 दिवसामध्ये जसा पाण्याचा वेग कमी होईल, नंतर मग पंचनामे होतील। तशी ज्या ज्या ठिकाणी उघडी पाहिजे त्या ठिकाणी पंचनामे सुरूच आहेत। पण गावामध्ये जिथे पाणी शिरलेलं आहे त्या घरांचे पंचनामे झालेत। त्याचे पंचनामे, त्यांचा सगळा रिपोर्ट मुंबईला आल्यावर लगेच तात्काळ त्याच दिवशी आम्ही पैसे त्या ठिकाणी पाठवतो आहोत। त्यांनाही पैसे मिळत आहेत। त्याच्या जमिनी गेल्यात त्यांनाही पैसे देतो। गुरंढोरं वाहून गेलेली आहेत, त्यांना सुद्धा आम्ही, त्याच्या मालकांना आम्ही त्या ठिकाणी मदत करतो आहोत। ज्या ठिकाणी गावात पाणी शिरलेलं आहे त्या ठिकाणी त्या लोकांची राहण्याची व्यवस्था किंवा शिरणारे अशांना स्थलांतर आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे। त्याची राहण्याची, जेवणा खाण्याची व्यवस्था, झोपण्याची व्यवस्था सगळी शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे। कुठेही शासन म्हणून आम्ही त्या ठिकाणी कमी पडणार नाही। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी आहेत, शिंदेसाहेब आहेत, अजितदादा आहेत, सर्व मंत्रिमंडळ सगळं ग्राउंडर आहे। मुख्यमंत्र्यांचं अतिशय बारकाईने लक्ष या सगळ्या घटनेकडे त्या ठिकाणी आहे। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।